मी सौ उज्ज्वला भट्टर, श्री गुजराती कन्या विद्यालयाची शिक्षिका आहे. MGM APJ अब्दुल कलाम अंतराळ संशोधन केंद्र याबद्दल आधीपासूनच उत्सुकता होती. एक 5-6 वर्षापूर्वी मी विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन आलेले होते आणि यांचं हे वन डेचं सेशन होतं. आज त्याची बातमी मिळाली आणि असं वाटलं की आकाशाला गवसणी घालण्याचं जर हे सेशन आहे तर आपण करूया. कारण मला जर विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे तर मला परफेक्ट कळालेलं असेल तर मी जास्त चांगल्या रीतीने देऊ शकेल. या हेतूने सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि या ठिकाणी पोहोचले. सुरुवातीलाच अगदी पहिलं जे सेशन होतं त्यामध्येच त्यांनी आपल्या संपूर्ण युनिव्हर्सची ओळख इतकी सुंदर केली की आपलं अस्तित्व आपण कसं सांगणार, त्या पद्धतीने पृथ्वीचं अस्तित्व आपण या ठिकाणी कसं दाखवणार, अत्यंत व्यवस्थितरित्या प्रत्येक फोटोच्या सोबत प्रत्येक ठिकाणी सगळ्या माहितीच्या सोबत आम्हाला त्यांनी ती व्यवस्थित माहिती समजावून दिली. त्यानंतर होलोग्राफी सेंटरमध्ये आम्हाला त्यांनी भारताने आतापर्यंत कोणकोणते रॉकेट्स तयार केले आणि कोणकोणत्या रॉकेटद्वारे कोणकोणते यान पाठवले आणि कोणकोणत्या यानद्वारे कोणती कोणती कामगिरी केली गेली यासंबंधी खूपच छान विवेचन केलं आणि होलोग्राफीचा आजपर्यंत कोणी आणि कसा उपयोग केला ते सुद्धा छान समजावून सांगितलं. त्यानंतर आम्ही गेलो सौर वेधशाळा. त्या ठिकाणी दोन्ही दुर्बिणी होत्या, एक गॅलिलिओने तयार केलेली आणि न्यूटनने तयार केलेली. तर या दोन्ही दुर्बिणीतून आम्हाला प्रत्यक्ष सूर्य दाखवला, प्रत्यक्ष दुर्बिणीतून प्रत्यक्ष सूर्य दाखवला, त्या सूर्यावरील डाग दाखवले आणि महत्त्वाचं म्हणजे या सूर्यावरील डागाची जी एक सायकल आहे 11 वर्षांची, ती सायकल काय आहे आणि त्याचा कसा हवामानावर परिणाम होतो, पर्यायी आपल्या समाज जीवनावर कसा परिणाम होतो हे खूप छान रीतीने त्यांनी एक्सप्लेन केलं. त्या ठिकाणी सन डायल दाखवलं. त्यानंतर सूर्य 18 वर्षाचा झालेला म्हणजे तो यंग आहे आज, तर कसा तो आहे हे सगळी माहिती खूपच चांगल्या पद्धतीने आम्हाला विवेचन केली. त्यानंतर रंगांवर कसा इफेक्ट होतो सूर्याचा, त्यामुळे कोणता रंग काय दर्शवतो, किती उष्णता शोषतो हे दाखवलं. त्यानंतर आम्हाला छोटासा ब्रेक होता, थोडंसं शरबत होतं आम्हाला छान. आणि त्यानंतर आम्ही तारांगणात गेलो. तारांगणामध्ये आम्हाला 3 शो दाखवले. त्याच्यामध्ये पहिला शो होता आपली जी आकाशगंगा आहे मिल्की वे, तर आपल्या आकाशगंगेतून युनिव्हर्सचा प्रवास, म्हणजे अगदी आपल्याला तिथे बसल्यानंतर आपण आकाशगंगेत गेलो आहोत आणि आता आपण हे सगळं बघत आहोत असं खूप सुंदर फिलिंग होतं. आणि त्यानंतर आपल्या पृथ्वी ते विश्व असा दुसरा शो होता. आणि तिसरा शो पण होता ज्याच्यामध्ये वेगवेगळे तारे आणि सगळी माहिती त्यांनी दाखवली. असे 3ही शो त्या ठिकाणी खूप छान झाले. त्या ठिकाणी बरेच सेल्फी पॉईंट आहेत, ते सगळे आम्ही बघितले. आणि त्यानंतर लंच ब्रेक घेतला. लंच ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी त्रिमितीपट गृहामध्ये आम्हाला सर्वात महत्त्वाचं सेशन ज्यासाठी आम्ही आज आलेलो आहोत, ज्याची आतापर्यंत ही सगळी माहिती झाली त्याच्याशी कनेक्टेड, आता प्रत्यक्षात आकाश निरीक्षण कसे करावे, मग त्याचा बेस काय आहे तर ध्रुवतारा, तो कसा बघावा. त्याच्यानंतर खगोलीय वस्तू कोणकोणत्या आहेत, मग ती उल्का असेल, तारा असेल, ग्रह असेल, धूमकेतू असेल, तेजोमेघ असेल, या सगळ्या बाबी अत्यंत व्यवस्थितरित्या आम्हाला PPTच्या द्वारे समजावून दिल्या गेल्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर जे काही आम्हाला त्रिमितीपट गृहामध्ये माहिती सांगितली त्याचं ती झाली थिअरी. आणि त्यानंतर इथे आम्ही केलं ते प्रत्यक्ष सहभाग म्हणजे प्रात्यक्षिक आम्ही केलं. उदाहरणार्थ या ठिकाणी किट दाखवलं. आम्ही आता या ठिकाणी बरेच किट तयार केलेले आहेत. या ठिकाणी असं आम्हाला एक किट दिलं गेलं. या किटमध्ये छान 4 असे कार्डबोर्ड होते आणि ते कार्डबोर्ड काढल्यानंतर आम्ही ते वेगवेगळ्या पद्धतीने ते तयार केले. त्यांनी जशी माहिती दिली तसं. हे आहे सन डायल आणि त्यानंतर अजून 2 आम्ही तयार केलेले आहोत. या ठिकाणी हे आहे तारका चक्र. या ठिकाणी हे खूप सुंदर आहे की या ठिकाणी तारीख आणि डेट हे सगळं आपण व्यवस्थित मॅच केल्यानंतर किती वाजले ही वेळ बघितली तर आपल्याला आकाशामध्ये काय स्थिती असणार आहे त्यावेळेस हे खूपच चांगल्या रीतीने बघता येणार आहे. आणि त्यामुळे आता घरी गेल्यावर मुलं नक्कीच संध्याकाळी गच्चीवर जाणार आहेत, मोबाईल सोडणार आहेत आणि वरती जाऊन हे बघणार आहेत, त्याचा पूर्ण उपयोग घेणार आहेत. मलाच इतकी उत्सुकता आहे तर मुलांना किती असणार आहे, त्यांचं तर वयच आहे उत्सुकतेचं. आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आम्ही हे जे किट तयार केलेलं आहे याच्यामध्ये या स्ट्रॉच्या माध्यमातून आम्ही जी कोणती खगोलीय वस्तू बघणार त्याचा अँगल किती आहे तो आपल्याला या ठिकाणी तो सरकतो आपोआप इझिली आणि तो किती अँगलवर आहे हे आपल्याला याच्यातून बघता येतं. तर असे आम्ही 3 प्रात्यक्षिक या ठिकाणी केलेले आहेत.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तिन्ही प्रात्यक्षिक करताना स्वतः एवढे मोठे शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर सर आमच्यासोबत होते. आम्हाला सगळं त्यांनी अगदी लहान बाळासारखं व्यवस्थित समजावून दिलं, दाखवलं कसं करायचं काय. त्यांची पूर्ण टीम तर खूपच कोऑपरेटिव्ह आहे, नो डाऊट. पण स्वतः सरांनी आपल्याला वेळ दिला आम्हाला सगळ्यांना, आणि आमचा प्रत्येक जो प्रात्यक्षिक तयार होते ते व्यवस्थित होत आहे की नाही, तिथे काही कमतरता तर नाही, अगदी व्यवस्थित त्यांनी देखरेख केली, समजून दिला आम्हाला. आमच्या प्रात्यक्षिकामध्ये त्यांनी पण सहभाग घेतला, हे खूप आवडलं. तर आजचा दिवस अत्यंत आनंदात गेला. सुट्टीचा एक चांगला उपयोग मुलांनी घेतला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालकांना धन्यवाद दिले पाहिजे की पालकांनी मुलांना या ठिकाणी पाठवलं. आता मला स्वतःला अनुभव आल्यावर मीही माझ्या विद्यार्थ्यांना पाठवेल हे सगळं, आणि अजून इथे गर्दी वाढेल आणि अजून जास्त खगोलाची ओळख होईल. आणि महत्त्वाचं हे वाटतं की आपण जर कुठे ट्रीपला गेलो तर त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या खगोलीय सेंटरला आपण भेट देतो, पण इथे आपल्या औरंगाबादमध्ये इतकं सुंदर सुसज्ज आहे APJ अब्दुल कलाम अंतराळ संशोधन केंद्र, तर या ठिकाणी तर आपण भेट दिलीच पाहिजे. याची परत एकदा प्रचिती आली. तर या संपूर्ण टीमचे खूप धन्यवाद की ज्या गोष्टी आम्ही पाहत होतो ते सगळं पाहिलेलं आम्हाला या ठिकाणी प्रात्यक्षिकामध्ये करायला मिळालं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशीच उत्तरोत्तर या अंतराळ संशोधन केंद्राची प्रगती हो आणि आम्हाला त्याचा अधिकाधिक लाभ हो. धन्यवाद सर.